Welcome in the world of Yatharth Ayurveda. Myself Kanaya Chavan, I am BMS final year student. यथार्थ आयुर्वेदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. खास करून अष्टधातू मित्र बरोबर यांच्या सानिध्यामध्ये मी तुम्हाला हे यूट्यूब चॅनल ओपन केले आणि त्यांचा खास माझं हित आहे. त्याच्यानंतर या यथार्थ आयुर्वेदामध्ये तुम्हाला मी एकदम सुखद, सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये रसशास्त्राचा न्यूनगंड तुमच्या मनातून काढून टाकणार आहे मित्रांनो. तर काळजीपूर्वक लक्ष देऊन माझे व्हिडिओ नीट बघा. समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि या यथार्थ आयुर्वेदामध्ये तुमचं प्रहर्ष स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, यथार्थ आयुर्वेदामध्ये पहिले काय येतं, आपण जसं सकाळी एकदम स्वच्छ उठतो, दात घासतो आणि आंघोळ करून कॉलेजला जातो. आता कॉलेजला कशासाठी जातो? कोणत्या तरी खास व्यक्तीसाठी. खास व्यक्ती कोण? अरे खास व्यक्तीसाठी आपण जसं तसंच जातो. तसंच मग एनसीआयएसएमने आपल्याला मस्ट नो, डिझायरेबल टू नो आणि नाईस टू नो पॉईंट सांगितले. तर ते मस्ट नो पॉईंट्स कोणते येतं, नाईस टू नो पॉईंट्स कोणते येतं आणि डिझायरेबल टू नो पॉईंट्स कोणते येतं ते आपण पुढे बघणार आहोत. थँक्यू. बघूया. चला मित्रांनो, बघू आपण रसशास्त्र एवं भेषज कल्पना याच्या अंतर्गत रसशास्त्रामध्ये आपण दोन पेपर होते बघा. रसशास्त्राचा पहिला पेपर फर्स्ट आणि भेषज कल्पनावर पेपर सेकंड होते मित्रांनो. तर पेपर फर्स्ट हे 100 मार्काचं आहे, दुसरं पण पेपर हे 100 मार्काचं आहे. दोन्ही मिळून 200 मार्काची एक्झाम होती आणि वायवा वगैरे सगळं ते नंतर एक्झाम झाल्याच्या नंतर कंडक्ट होतात. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो, तर आता रसशास्त्र पेपर फर्स्टमध्ये कोणते कोणते धडे येतात आणि त्यांच्या अंतर्गत कोणते कोणते विभाजन केलेले ते बघू आपण. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेद औषधी निर्माणामध्ये क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं एक आहे आणि कन्सेप्ट ऑफ रसशास्त्र, रसमंडप आणि भेषज कल्पना, रसवैद्य आणि त्यांचे प्रमुख कर्मचारी हे येतात त्याच्या अंडरमध्ये. त्याच्यानंतर दुसरं जर टॉपिक बघितलं तर परिभाषा म्हणून टर्मिनॉलॉजीज येतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महारस, उपरस, साधारण रस, धातुवर्ग यांच्या परिभाषा सांगितलेली आहे. तर शोधन, मारण यांच्या परिभाषा सांगितलेली. त्याच्यानंतर तिसरा जर टॉपिक बघितला आपण तर तिसरा टॉपिक आहे आधारभूत सिद्धांत. आता आधारभूत सिद्धांतामध्ये आपण आधारभूत सिद्धांत म्हणजे काय ते बघणार आहोत. त्यांचं ड्रग कलेक्शन कसं करायचं, त्याच्यानंतर टाईम ऑफ डे ड्रग कलेक्शन कसं करायचं, त्याच्यानंतर कुठून ड्रग कलेक्शन करायचं म्हणजे प्लेसेस फ्रॉम वेअर, आणि त्याच्यानंतर विधी, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव काय करतात हे त्यांचं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा जर टॉपिक बघितला तर चौथा टॉपिकमध्ये यंत्र उपकरणी फर्स्टमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे वालुका यंत्र येतं, खलव यंत्र येतं, दर्विक यंत्र येतं, पातळ यंत्र येतं, हे त्याच्या अंतर्गत येतात मित्रांनो. त्याच्यानंतर त्याच्याच मधात मॉडर्न मशिनरीजमध्ये ग्राइंडर, डिसइंटिग्रेटर, पल्वलायझर, पावडर मिक्सर, मेकॅनिकल सिफ्टर, बॉल मिल हे इत्यादी प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट येतात त्याच्यामध्ये आणि ते पण आपण बघणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर यंत्र उपकरणे सेकंडमध्ये बघितलं तर वेगवेगळे पूट, सूर्यपूट येतं, त्याच्यानंतर गजपूट येतं, वरापूट येतं, कुक्कुटपूट येतं, हे वेगवेगळे अंतर्गत येतात आणि या पुटांची पण आपण माहिती समोर बघणारच आहोत मित्रांनो. त्याचं जर समोर जर बघितलं तर मुषा येते आणि नंतर कोष्टी येतात. आणि त्याच्यानंतर 6वा टॉपिक जर बघितलं मित्रांनो तर हे कल्पना निर्माण फर्स्ट. आता या कल्पना निर्माण फर्स्टवर LQ फिक्स असतात मित्रांनो आणि 10 मार्काचा पहिला LQ हे फिक्स याच्यावर येतं आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जर बघितले तर याचे 25 कशा कल्पनामध्ये स्वरस कल्पना, कल्क कल्पना, क्वात कल्पना, हिम कल्पना आणि फांट कल्पना अशा वेगवेगळ्या कल्पना निर्माण येतात. त्याच्यानंतर कल्पना सेकंडमध्ये जर बघितलं तर त्याच्या अनुषंगामध्ये स्नेह कल्पना एक येते. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर संधान कल्पना आणि नंतर पथ्य कल्पना येतात. तर हे संधान कल्पना आणि पथ्य कल्पना येतात आणि त्याच्यानंतर रसद्रव्य परिचय चालू होते. तर रसद्रव्य परिचयमध्ये काय काय येतं मित्रांनो, तर रसद्रव्य परिचयमध्ये पहिले येते पारद. आता या पारदवर वेगवेगळे आपण कन्सेप्ट बघणारच आहोत पुढे. त्याच्यानंतर आब्रक, माक्षिक, शिलाजतू, गंधक, गैरिक हे वेगवेगळे धातुवर्ग, साधारण रस, महारस, उपरस हे आपण रसद्रव्य परिचय आणि हे सर्व टॉपिक्स हे मस्ट नो टॉपिक्स आहेत मित्रांनो. लक्षात राहू द्या, रसद्रव्य परिचय फर्स्ट. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर रसद्रव्य परिचय 2 हे जर बघितलं तर हे डिझायरेबल टू नो येतं. मग यांच्यावर एकच SQ येऊ शकते आणि LQ तर चान्सेस नाही येतं, पण एक SQ फिक्स आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर रसद्रव्य परिचय हे नाईस टू नो आहेत मित्रांनो. हे नाईस टू नोमध्ये याचं वाचायची काही गरज नाही आहे. तर त्याच्यानंतर जर बघितलं
पण त्याच्यावर MCQ येऊ शकतात. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर कल्पना निर्माण 3 येते आणि त्याच्यामध्ये हे शार्कर कल्पनासुद्धा नाईस टू नो आहे आणि गुडपाक पण नाईस टू नो येतं, पण याचे MCQ येणारच. त्याच्यानंतर लवण कल्पना एक सांगितलेली मित्रांनो, ते डिझायरेबल टू नो पॉईंट आहे, ते पण आपल्याला बघायचे आहे समोर. त्याच्यानंतर जर बघितलं तर क्षार कल्पना येते, आयस कृती कल्पना येते आणि लेप कल्पना एक मस्ट नो टॉपिक आहे मित्रांनो, तर ते आपल्याला बघायचंच आहे समोर. त्याच्यानंतर चतुर्विध रसायन. आता चतुर्विध रसायनामध्ये जर बघितलं तर खरलीय रसायन 4 रसायनं असतात, परपटी रसायन, कुपिपक्व रसायन आणि पोटेली रसायन, अशा प्रकारचे 4 रसायन याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर करंट आणि इमर्जंट ट्रेंड इन आयुर्वेदीय फार्मास्युटिकल्स हे नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलेशन, रेग्युलेशन, त्याच्यानंतर कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन कसं असतात, मोस्ट ऑफ फॉर्म्युल यूज रॉ मटेरियल्स कसे असतात, त्याच्यानंतर वेगवेगळे डोसेस फॉर्म्स कसे येतं, क्लासिफिकेशन ऑफ डोसेस फॉर्म ते त्याच्यानंतर येतात. त्याच्यानंतर जर टॉपिक आपण बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये येते GMP. हे GMP एक SAQ फिक्स असते, पण याच्यामध्ये डिझायरेबल टू नोचा एक 8वा प्रश्न SAQ येतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया अँड FDA अप्रूव्ड हे ड्रग्स याच्या अंतर्गत येतात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हे इथपर्यंत जे सांगितले मी ते रसशास्त्राचे पेपर फर्स्टमध्ये येणार येतं. आता याच्यामध्ये जर मेन खजिना जर बघायचा असेल मित्रांनो तर खाली स्क्रोल करत जर तुम्ही PDF खाली आले तर तुम्हाला इथं पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये कोणते SAQचे टॉपिक येतं आणि कोणते LAQचे टॉपिक येते हे दिसतं बघा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की याच्यामध्ये क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदिक औषधी निर्माणामध्ये SAQ आहे, पण LAQ त्याच्यावर नाही. परिभाषावर SAQच आहेत, LAQ नाहीत. त्याच्यानंतर आधारभूत सिद्धांत आहेत, त्याच्यावर पण LAQ नाहीत. तर LAQचे जे टॉपिक आहेत ते जर बघितले आपण तर LAQचे टॉपिक डायरेक्ट येतं आहे ते म्हणजे काय, कल्पना निर्माण फर्स्ट, कल्पना निर्माण सेकंड, रसद्रव्य परिचय फर्स्टवर येते आणि सेकंडवर थर्डवर SAQ येणार. त्याच्यानंतर जर बघितलं कल्पना निर्माण थर्डमध्ये एक LAQ येणार आणि चतुर्विध रसायनामधून एक LAQ फिक्स येते. आता चतुर्विध रसायनामध्ये LAQ कोणतं येते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत. कल्पना निर्माण फर्स्टमधलं कोणते व्हिडिओ येते हे सर्व आपण LAQचे टॉपिक्स आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते मी तुम्हाला सांगणारच. तर अशा प्रकारचे करंट आणि इमर्जंट ट्रेंडवर याच्यावर हे एक SAQ येते मित्रांनो, ते पण डिझायरेबल टू नो असते. तर याच्यानंतर जर बघितलं तर हे पेपर 2चं पॅटर्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण एवढं लक्षात ठेवा की हे पेपर फर्स्टचं पॅटर्न कशा प्रकारचे असतो, पेपर फर्स्टमध्ये कोणते टॉपिक येतात. आता हे जर तुम्ही क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जर बघितला तर याच्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये परिभाषा, आता हे तुम्हाला MCQसाठी कोणते धड्यातून येणार येतं, हे MCQसाठी कोणते धड्यातून येणार येतं हे सर्व याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तर त्याच्यानंतर आता SAQ कोणते धड्यावर येणार येतं, SAQ कोणते धड्यानंतर येणार येतं हे पण आता क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेद बघितलं तर त्याच्यावर पहिलं SAQ येणार आहे. दुसऱ्यामध्ये आधारभूत सिद्धांत किंवा परिभाषा सांगितलेली, तिसऱ्यामध्ये रसद्रव्य परिचय, सेकंड किंवा इंद्रगुण, अशा प्रकारचे हे वेगवेगळे SAQचे टॉपिक्स कोणते येणार. आता SAQमध्ये म्हणलं की 7 डिझायरेबल टू नोचे टॉपिक येणार आणि 8वा हे 7 हे मस्ट नो टॉपिक येणार आणि हे एक डिझायरेबल टू नो टॉपिक येणार. तर हे लक्ष काळजीपूर्वक देऊन SAQचे बघायचं मित्रांनो. तर याच्यामध्ये 8वाच SAQ मेन असते आणि ते डिझायरेबल टू नोमध्ये येते. त्याच्यानंतर LAQचं जर बघितलं मित्रांनो तर LAQमध्ये आपल्याला 4 मस्ट नो LAQ येणार आणि ते LAQ पण आपल्याला कल्पना निर्माण फर्स्ट, सेकंड, कल्पना निर्माण सेकंड आणि रसद्रव्य परिचयावर 1 आणि कल्पना निर्माण थर्ड, अशा प्रकारे 4ही त्यांनी डिवाईड केलेले आहेत आणि त्याच्यानुसार तेच पेपर पॅटर्न येणार. तर अशा प्रकारचा हा रसद्रव्य परिचय फर्स्ट होता. तर आय होप की तुम्हाला सर्व समजलं असेल व्यवस्थित. NCSMचं प्रिसाईज जे आपण मस्ट नो टॉपिक येतं, डिझायरेबल टू नो टॉपिक येतं आणि जे नाईस टू नो टॉपिक येतं ते आपण बघितले मित्रांनो. तर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी या प्रिंटची तुम्हाला PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दिलेली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही टेलिग्राममध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. थँक्यू व्हेरी मच.